हॅलो. हे आज भाजक्या पोह्याचा चिवडा दाखवणार आहे. हे भाजके पोहे आणले 1.5 किलो आणि चाळून स्वच्छ त्यात बारीक असं रेती असते ते काढून घेतलं. आता इकडे आमच्याकडे जत्रा चालू झाल्या त्यानिमित्त करते. आणि हे डाळ घेतली फुटाण डाळ, ही 1/2 किलोला जादा आहे. आणि शेंगदाणे असे भाजून याच्या पाकळ्या करून घेतले. हे एक अर्धा किलो शेंगदाणे. आणि त्यामध्ये घालण्यासाठी हा सुवाना चिवडा मसाला 100 ग्रॅम आहे. आणि इथे लसूण ठेचून घेतला 1-2 गड्डी. आणि खोबऱ्याचे काप, वाळलेल्या खोबऱ्याचे काप करून घेतले ते. आणि इथे हिंग पावडर आहे, कढीपत्ता घेतला आणि तेल अर्धा लिटर घेतले. आणि बाकी जिरे मोहरी आणि इतर साहित्य, मोहरी जिरे आणि काश्मीरी लाल तिखट असं सर्व साहित्य घेतले. आणि पातेले गरम करायला ठेवले. आता त्यामध्ये असे अर्धा लिटर तेल वतायचे. पोहे चिवड्याला जरा जादा तेल लागते. तेल घातले, जरा अर्धा लिटरला जादा घेतले. अजून एक पळीवर तेल तापल्यानंतर सर्व जिन्नस घालायचे. आमच्या इकडे आता दिवाळी, दसरा दिवाळीला करते तसे जत्रातनी पण चिवडा वगैरे करतात. लाडूची रेसिपी पण दाखवणार आहे, मोतीचूर लाडू नेक्स्ट टाइम. आता सगळीकडे जत्रा चालू झाल्यात. आमच्या इकडे असं म्हणजे पोळीचे जेवण असते शाकाहारी जत्रेनिमित्त. अजून तेल कडल्यानंतर सर्व जिन्नस घालून घ्यायचे. जादा तेल असल्यामुळे जरा कढायला वेळ लागतोय. तोपर्यंत लसूण ठेचून घेतलं. तोपर्यंत लसूण हा ठेचून घ्यायचा. आमच्या पद्धतीने चिवडा दाखवते, तुम्ही कसे करताय ते सांगा. ही मोहरी तडतडल्यावर हे जिरे 1 चमचा टाकणे. मोहरी तडतडायला आल्यावर हे लसूण घालायचं.
पाव चमचा हिंग पावडर, खोबऱ्याचे काप थोडे भाजून घ्यायचे, चांगले लालसर होते. खोबऱ्याचे काम चांगले भाजून घेते मी. असे लालसर होईपर्यंत भाजायचे. असे खोबऱ्याचे काप आता लालसर असे दिसाले. कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता पण खरपूस भाजून घ्यायचा. कढीपत्ता नंतर हे शेंगदाणे हे भाजलेलेच आहे, फक्त जरा तेलात कुरकुरीत करण्यासाठी टाकले. नंतर डाळ टाकायची. हे पण परतून घ्यायचे. तर थोडीशी हळद पावडर, हळद पावडर नंतर हे काश्मीरी लाल तिखट घालायचे. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, गॅस बंद करायचा. आणि ह्यामध्ये सर्व काही असते, म्हणजे मसाला, साखर वगैरे, ते मसाला घालायचा. मसाला परतून घ्यायचा. मीठ एक 2 चमचे मीठ घालायचं चवीनुसार. आणखीन थोडे लाल तिखट, आणि हे मिक्स केलेलं सगळं असं चिवड्यावर वाटायचं. असं वरतून परतून घ्यायचे.
चिवड्यावर ओतून सर्व चिवडा मिक्स करून घ्यायचा. सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट कर.